जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. श्रीराम. या श्लोकातही श्रीरामांचे नाव घ्या आणि असे नाव घेताना आपले काहीही पैसे खर्च होत नाहीत याची समर्थ पुन्हा आपल्याला आठवण करून देत आहे. परमेश्वराचे नाव घ्यायला तुझं काय जातं? देवाचं नुसतं नाव घेण्यासाठी काहीच कष्ट पडत नाहीत. मग तरीही तू नाव का घेत नाहीस असा थेट प्रश्न समर्थ करत आहे. परमेश्वरच कर्ता आणि करविता आहे, तोच अन्नदाता आहे हेच आपण विसरतो आणि तीच आपली मोठी चूक आहे. त्यामुळेच श्रीरामांचे नाव घेणे तुझ्या हिताचेच आहे असे पुन्हा पुन्हा आपल्याच काळजीपोटी ते सांगत आहेत. सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे हीच सर्व संतांची तळमळ आहे आणि याच तळमळीपोटी सगळे संत आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व पटवून देतात. कर्ता करविता परमेश्वरच आहे म्हणजे आपण काहीच करायला नको असा नाही हा याचा अर्थ. आपण आपली कामं कर्तव्य अगदी मनापासून करायची. फक्त हे सगळं मी केलं, माझ्यामुळे झालं हा अहंकार गर्व करायचा नाही हे शिकायचं. उलट सतत परमेश्वराचे आभार मानायचे, त्याच्याबद्दल कृतज्ञता हवी. एक कविता सांगते, ऐक. डोळ्यांनी बघतो ध्वनी परसतो कानी, पदी चालतो जिव्हेने रस चाखतो, मधुर ही वाणी परी बोलतो. हाताने बहुशाल काम करतो विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. समजलं? आपण जेवतो, हाताने अनेक प्रकारची कामं करतो, ऐकतो, बघतो आणि झोपून पुन्हा उठतो, ही सगळी त्या ईश्वराचीच कृपा आहे. इतकं सगळं असूनही आपल्याला सर्वांना कशाचा ना कशाचा तरी अहंकार असतोच. हाच अहंकार आपल्या प्रगतीच्या आड येतो. म्हणूनच अहंकार सोडा असं सतत सगळेच संत आपल्याला सांगत आहेत. तू धबधबा पाहिला आहेस ना? छोटे छोटे कितीतरी ओहोळ एकत्र येतात आणि एखाद्या उंच कड्यावरून खुशाल खोलदरीत झोकून देतात. असं सगळं सोडून देणं म्हणजेच अहंकार सोडणं. पुढे हे धबधब्याच्या रूपात पडणारं पाणी नदीला जाऊन मिळतं. हेच आपण या धबधब्याकडून शिकायचं आहे. आपल्या परमेश्वरापाशी आपण संपूर्ण शरण जायचं. नमन्ति फलिनो वृक्षा नमन्ति गुणिनो जनः, शुक्लकाष्ठश्च मूर्खश्च न नमन्ति कदाचन. असं एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे फळांनी लगडलेल्या झाडांच्या फांद्या लवून जातात, वाकून जातात. जे ज्ञानी आहेत, गुणी आहेत असे सज्जनही नम्र असतात. पण वाळलेली फांदी, लाकूड आणि मूर्ख माणूस मात्र कधीही वाकत नाही, नम्र होत नाही. अहंकार जिथे नाही तिथेच विनम्रता असते हे लक्षात ठेवायचं. श्रीरामांचा गोड आठव. समुद्र लंघन प्रसंगी साक्षात भगवंतांनीही समुद्राची प्रथम पूजा केली होती. सर्व शक्तिमान असूनही श्रीरामांनी आपली मर्यादा सांभाळली, म्हणूनच श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे. रोज ही गोष्ट सांगताना आणि ऐकताना खरं तर आपली मैत्री झाली आहे. आपण आपल्या मित्रमैत्रिणीशी सगळं मनातलं बोलतो. तसं तुला सांगते हं, ऐक. खरं तर ना हा अहंकार, गर्विष्ठपणा, मत्सर या सगळ्या चुकीच्या गोष्टी आम्हा मोठ्यांच्याच मनात जास्त असतात. कोणी काही मोठी महाग वस्तू घेतली, मोठी गाडी, मोठं घर घेतलं की त्याचा हेवा वाटू लागतो. मग आम्हालाही ते सगळं आपल्याला मिळायला हवं असं वाटू लागतं. मोह निर्माण होतो. नको ती जीवघेणी स्पर्धा, रॅट रेस आम्ही करायला लागतो. उलट विचार केला तर तुझ्यासारख्या लहान मुलांचं मन अगदी निर्मळ असतं. मात्र अगदी कळत न कळत कुठेतरी गर्वाचं बीज किंवा मोहाचं बीज, स्पर्धेचं बीज तुमच्या मनात रुजायला लागतं. एखादीला कायमच चांगले मार्क्स मिळायला लागले की ती हळूहळू गर्व करू लागते आणि इतर जणी मात्र कदाचित तिचा हेवा करण्याची शक्यता असते. कोणी कसली खरेदी केली की ते हवं असं तुम्हाला वाटू लागतं. पुढे पुढे मात्र हे लहानसं वाईट बी चांगलं रुजतं मनात आणि त्याचं मोठं झाड, अगदी वृक्षच कधी आणि कसा होतो तेही आपल्याला कळत नाही. त्यासाठीच समर्थांसह सर्वच संत मंडळी आपल्याला सारखं तळमळीने सांगतात की हा मोह, अहंकार बरा नव्हे. आता बघ, मगाशी मी सांगितलं तसं तुम्हाला लहान मुलांमधलं बीच झाड होऊ द्यायचं नाही आणि आम्हा मोठ्यांच्या मनात या सगळ्याचा जो वृक्ष झाला आहे ना तो आम्हाला छाटून टाकायचा आहे.
म्हणजेच समर्थ सांगतात तसं मन वेडवाकडं धावू नये यासाठी तुला आणि मला दोघींनाही मेहनत करायची आहे. शेतात पाहिलंस का, एक दाणा पेरला की किती दाणे आपल्याला मिळतात. पण तसे अमाप पीक येण्यासाठी काही दाण्यांना स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं, हो ना. हेच अन्न वाया जातानाही आपण बघतो. म्हणजे एका प्रकारे तो अन्नाचा अपमान परमेश्वराचाच अपमान आहे. समर्थ मात्र परमेश्वराला अन्नदाता म्हणतात, परमेश्वराची स्तुती करतात. थोडक्यात काय, तर परमेश्वराचे सतत नामस्मरण करायचं, प्रत्येक काम करताना त्यांची आठवण ठेवायची, देवादिकांची थोर संतांची चरित्रे ऐकायची. त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे समजू लागतं. चूक झालीच तर लगेच समजते. झालेली चूक मान्य करतो आणि चांगलं वागण्याचा आपण प्रयत्न करू लागतो, हो ना. पटलं ना. जय जय रघुवीर समर्थ.